हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15, श्लोक क्रमांक 7. विश्वं स्फुरति यत्रेदं तरंगा इव सागरे तत्वमेव न संदेहश्चिन्मूर्ते विज्वरो भव. भावार्थ: समुद्रात ज्याप्रमाणे लाटा तरंग निर्माण होतात, त्याप्रमाणे ज्यात हे विश्व स्फुरण झालेले आहे, तो फक्त तू आणि तूच आहेस, यात जराही शंका नाही. यास्तव हे चैतन्यमूर्ते, तू तापरहित हो. विश्व अनेकत्वाने दृश्य होत असते. विश्वात भौतिक वस्तू जगताची अनंत अमोज अशी विविधता आणि वैचित्र्य आहे. अनेक रूपे, अनेक आकार, अनेक विकार, अनेक भावछटा, अनंत उपयुक्तता, अनेक गुणावगुण अशी विविधतेची रेलचेल असते. स्पर्श अस्पर्श, दृश्य अदृश्य, आकार निराकार, रूप अरूप अशाही विविधतेने विश्व आविष्कारित होत असते. एका उपभोगासाठी अनेक पर्याय असतात किंवा एका वस्तूचे अनेक उपयोग आणि उपभोग असतात. ते महाविलोभनीय आणि आकर्षक असतात. त्यांच्या भिन्नत्वाने त्यांच्या उपभोगांची इच्छा होते. उपभोगासाठी पर्याय नसेल, एकच एक वस्तू असेल तर काही फारसा प्रश्न नसतो. परंतु येथे विविधता आहे, त्यामुळे विविध वासना आणि कामना निर्माण होतात. तसेच नुसता उपभोग घेऊन भागत नाही, तो सतत मिळावा, अमर्याद मिळावा, पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितका मिळावा अशी वासना तयार होते. त्यामुळे त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करण्याची स्पृहा निर्माण होते. यामधून प्रतिस्पर्धी तयार होतात. यामुळे शत्रुत्व, हेवेदावे, भांडण, तंटा, द्वेष, हेवा, मत्सर, असूया, ईर्ष्या निर्माण होते. सृष्टीचा निर्भेळ, निर्लेप, मुक्त कैवल्य आनंद घेणे दूर राहते आणि त्याऐवजी ताप, संताप सोसावा लागतो. शांत जीवन अशांत होते. कैवल्यानंद दूर होऊन सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. सुग्रास भोजनाचे आशेने ताटावर बसावे आणि उग्र, बेचव, दर्पयुक्त भोजन ताटात वाढले जावे. नतमस्तक होण्यासाठी खाली वाकावे आणि लठ्ठा प्रहार व्हावा असे होते. यामधून जीवनमुक्त होण्यासाठी येथे या श्लोकात अष्टावक्र मुनी उपदेश करत आहेत. समुद्रात लाटा तयार होतात. त्या समुद्राच्या पृष्ठभागावर तांडव नृत्य करत असतात. खवळून किनाऱ्याला सतत जोरात धडकत असतात. महागर्जना करत असतात. किनाऱ्यावर त्यांच्या तावडीत काही मिळाल्यास ते समुद्रात ओढून आणतात. वास्तवात समुद्र शांत, प्रशांत, धीर, गंभीर असतो. त्याच्या पृष्ठभागावर हे जे काही चालते, त्यामुळे त्याला लज्जा निर्माण होते. कारण त्या शांत, प्रशांत, धीर, गंभीर समुद्राला हे असे तांडव नृत्य पसंत नसते. ते त्याच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध असते. त्यामुळे तो शांत असलेला समुद्र अशांत होतो. आपलेही असेच होते. आपण परमचैतन्याचा अंश आहोत. आपण आत्मांश आहोत. आपण अकर्ता आहोत. आपण केवळ साक्षी आहोत. स्वनिर्मित सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आपण येथे आलेले असतो. आपण सूक्ष्म असल्यामुळे आणि सृष्टी जड असल्यामुळे आपण जड देह धारण करून त्याच्या माध्यमातून सृष्टीलीला अनुभवित असतो. परंतु अशा प्रकारे देहाच्या माध्यमातून सृष्टीलीला अनुभवित असताना देहादी इंद्रिये भौतिक वस्तू जगताच्या मोहाला बळी पडतात. त्यांच्याकडून प्रमाद होतात. अयोगिक कृत्ये होतात. त्यातून भोग निर्माण होतात. हे असे होत असताना आपल्याला विनाकारण असे वाटते की आपणच देह असून आपणच भोग निर्माण करत आहोत. हे आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. यामुळे आपण अशांत होतो. आपल्याला या सर्वाचा ताप होतो. यास्तव अष्टावक्र मुनी येथे या श्लोकात उपदेश करत आहेत की समुद्रात ज्याप्रमाणे लाटा तरंग निर्माण होतात, त्याप्रमाणे ज्यात हे विश्व स्फुरण झालेले आहे, तो फक्त तू आणि तूच आहेस, यात जराही शंका नाही. जसे लाटा म्हणजे समुद्र नाही, तसेच देह आणि त्याची इंद्रिये
म्हणजे तू नाहीस. तू चैतन्याची मूर्ती आहेस. तू विश्वनिर्माता आहेस हे पक्के जाण आणि शांत हो. यास्तव हे चैतन्य मूर्ते, तू ताप करून घेऊ नकोस. तू तापरहित हो. साक्षी राहून या विश्वाचा यथेच्छ आणि मुक्त आस्वाद घे. हरिओम.